आपल्या सगळ्यांकडे 24 तास हे सारखेच असतात. पण उद्योजक म्हणून 24 तास हे कमी का पडताय? या गोष्टीचा मी गेले 3 दिवसापासून विचार करत होते. कारण वेळ तर सगळ्यांकडे सारखाच आहे. काही उद्योजक एका दिवसात त्यांची 10 कामं करतात, तर काही एका कामासाठी दिवस घालवतात. इथं प्रॉब्लेम हा वेळेचा नाही, तर त्या वेळेचा मॅनेजमेंटचा आहे. त्यानंतर मी खूप विचार केल्यानंतर मला या 3 टेक्निक्स मिळाल्या. एक आहे पोमोडोरो टेक्निक्स. त्यामध्ये तुम्ही 25 मिनिटं एका गोष्टीवर 100% फोकस देऊन काम करायचं आहे. त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. त्यामुळे तुमचा प्रॉडक्टिव्हिटी वाढते आणि माइंड फ्रेश पण होतो. आणि दुसरी टेक्निक आहे टाईम ब्लॉकिंग. प्रत्येक कामासाठी तुम्ही वेळ ठरवून घ्यायची आहे. तुमच्या मीटिंग्स, तुमचे शेड्यूल, फॉलोअप, कंटेंटसाठी ज्या काही तुमच्या प्रायोरिटीजच्या ॲक्टिव्हिटी असतील, त्याला तुम्ही पर्टिक्युलर ठराविक टायमिंग द्यायचा आहे आणि त्या टायमिंगमध्येच ते करायचं आहे. त्यानंतर तिसरं टेक्निक आहे इसन-होवर्स टेक्निक. ॲक्चुअली त्यामध्ये काय करायचं आहे, 4 भाग करायचे आहेत, की अर्जंट, इम्पोर्टंट, डेलिगंट आणि डिलीट ह्या 4 सेक्शनमध्ये ते कामं डिव्हाईड करायची आहेत आणि मग त्याच्या त्याच्या प्रायोरिटीनुसार ते काम करायचं आहे. त्यामुळे तुमची जी महत्त्वाची कामं आहेत, ती पण होत असतात. एक यशस्वी उद्योजकाकडे काही एक्स्ट्रा टाईम नसतो. फक्त तो त्याच्याकडे असलेल्या वेळेचा चांगला उपयोग करतो. तर मला कमेंटमध्ये सांगा, की या 3 टेक्निकपैकी तुम्ही कुठल्या टेक्निकचा वापर करणार आहात? आणि अशाच बिझनेस इनसाईटसाठी मला फॉलो करायला विसरू नका. थँक